आशुतोष कुंदा प्रकाशरावजी पाटील त्यांनी नुकतीच यूपीएससीची परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहे आणि ईओ या पदी त्यांची निवड झालेली आहे. आणि घरून पण खूप प्रेशर येत होतं की जॉबचं वगैरे. आणि थोड्या काही एक्झाममध्ये माझं सिलेक्शन थांबत होतं आहे आणि यामध्ये यश मिळालं. सर, तुमचं शिक्षण सुद्धा मी असं ऐकलेलं आहे की प्रायमरी स्कूलमध्येच झालेलं आहे आणि मराठी मीडियम. तर कुणाला देवाशिवाय कोणी आहेच नाही, ते कुणी का असेना, असं माझं वैयक्तिक मत आहे. ते खूप चांगलं माध्यम आहे यूपीएससी किंवा एमपीएससी. यामध्ये तुम्ही कलेक्टरच्या पोस्ट किंवा तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर अशा पोस्ट घेऊन समाजामध्ये बदल घडवू शकतो. ही स्पर्धा परीक्षा अशा एक्झाम आहेत ज्या दिवशी तुम्ही स्वतः ठरवता की मला ही एक्झाम द्यायची आहे, त्या दिवशी 50% तुम्ही तिथे जिंकले असतात. नमस्कार मित्रांनो, वेळ ही प्रत्येकाची येत असते, परंतु त्या वेळेवर आपण जर खरंच मेहनत घेतली तर जीवनामध्ये आपल्याला नक्कीच फळ मिळत असते. तर आज तसंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडणार आहे आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा साधणार आहोत. तर त्यांचं नाव आहे आशुतोष कुंदा प्रकाशरावजी पाटील. त्यांनी नुकतीच यूपीएससीची परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहे आणि ईओ या पदी त्यांची निवड झालेली आहे. तरी आपण थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करू. त्याआधी पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचा आपण सत्कार करू, त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करू. मित्रांनो, एका मध्यमवर्गीय परिवारातून आणि दारोड्या गावातून हे निघालेले सर आहे. तरी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचा परिश्रम आणि त्यांची मेहनत याचं हे फळ आहे की आज ते इतक्या मोठ्या पदी त्यांची निवड झालेली आहे. तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा आणि त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर, तुम्ही ह्या पदी जेव्हा तुम्हाला निवड झालेली तेव्हा तुमचं रिॲक्शन काय होतं? म्हणजे की तुमच्या मनामध्ये अशा कल्पना कोणती आली होती जेव्हा तुम्हाला असे माहीत पडली की आज माझा रिझल्ट आहे आणि मी पास झालो? ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी खरंच खूप छान वाटलं वैभव सर. खूप दिवसापासून मी अभ्यास करत होतो आणि घरून पण खूप प्रेशर येत होतं की जॉबचं वगैरे. आणि थोड्या काही एक्झाममध्ये माझं सिलेक्शन थांबत होतं. ज्या दिवशी हा रिझल्ट आला त्या दिवशी खूप आनंद झाला. पहिले मी घरच्यांना फोन केला आणि सांगितलं. तसेच माझे जिवलग मित्र आहेत माझ्या गावाकडले छगन, स्वप्नील, मी त्यांना फोन करून सांगितलं की रिझल्ट आलेला आहे. त्यांना पण खूप आनंद झाला. बस त्या दिवशी खूप खुशी झाली. आता पण खूप खुशी वाटत आहे. छान आहे. आणि सर, पण तुमच्या जीवनामध्ये खूप काही अडचणी आल्या असतात कदाचित, असं मला वाटते. कारण आज तुम्ही ज्या स्टेजवर पोहोचले, आज मला वाटते की भारतामध्ये ह्या खूप जे मुलं आहेत जे परीक्षा देत असतात, पण खूप कमी मुलं आहेत जे ह्या परीक्षेमध्ये पास होत असतात किंवा उत्तीर्ण झाले असतात. तर त्यामधून तुम्ही एक आहे. तर अशा अडचणीबद्दल तुम्ही सांगा, जेणेकरून आमच्या युवा पिढीला किंवा तरुणांना मदत होईल, त्यांना थोडीशी प्रेरणा मिळेल. जसं की वैभव तुम्ही म्हटले की यूपीएससी एक्झाम थोडी हार्डच आपल्या, म्हणजे खूप कठीण अशी कठीण पातळीची एक्झाम म्हटल्या जाते आपल्या देशामध्ये. आणि भरपूर जण ती कठीण आहे किंवा ती आपण काढू शकणार नाही या न्यूनगंड बाळगतच त्या अभ्यासाला सुरुवात करत नाही. तर पण मला तरी असं जाणवते की जर आपल्या गावातले लोक आहेत किंवा जे गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत, हे मुलं पण खूप हुशार असतात, फक्त त्यांना साधनं मिळत नाही. तसंच माझ्या बाबतीत पण म्हणू शकता की मी 10वी पर्यंतचं शिक्षण माझं गावातच झालेलं होतं, मराठी मीडियममध्ये. आणि घरच्यांना असं वाटायचं की ह्या लवकर एक नोकरीला
10-12 हजाराची नोकरी मिळून आपलं घरच्यांना त्यावेळेत ते खूप मोठे वाटायचे पैसे. पण जसं मी बाहेर पडलो, मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली, त्याच्यानंतर जाणवलं की आपण काहीच नाही, म्हणजे जगात खूप चालू आहे आणि शहरातले मुलं किंवा आपल्या गावातल्या मुलांपेक्षा हुशार असतात असा पण जो एक म्हणजे समाजामध्ये एक समज आहे, तो पण मला वाटलं हा चुकीचा आहे. कारण आपल्या गावातले पण मुलांना आपण साधनं दिलेत, रिसोर्सेस दिलेत, तर ते खरंच खूप हुशार असतात खेळामध्ये म्हणा किंवा अभ्यासामध्ये. तर मी स्वतःच मग निर्णय घेतला की मला आता युपीएससीचा अभ्यास चालू करायला पाहिजे आणि मग मी युपीएससीचा अभ्यास चालू केलेला आहे. अजून पण अभ्यास चालू आहे आणि यामध्ये हे यश मिळालं. सर, तुमचं शिक्षण सुद्धा मी असं ऐकलेलं आहे की प्रायमरी स्कूलमध्येच झालेलं आहे आणि मराठी मीडियम मध्येच झालेलं आहे. त्याबद्दल थोडं प्रकाश. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे वैभव. आपल्या असं लोकांमध्ये अशी जनरिक मानसिकता असते की मराठी मीडियम म्हणजे कमी आहे, इंग्लिश मीडियम खूप चांगला आहे. तर मला वाटतं हेच खूप चुकीची संकल्पना आहे. जर मराठी किंवा इंग्लिश हे फक्त भाषा आहे, ती रोजीरोटीची भाषा आहे, त्याला कमी किंवा जास्त हे आपण म्हणायला पाहिजे नको. माझं पण एज्युकेशन 10वी पर्यंत मराठीत झालंय आणि युपीएससीची एक्झाम पण आपण मराठीमध्ये देऊ शकतो. मराठी म्हणा किंवा इतर कुठल्याही रिजनल लँग्वेजमध्ये आपण ती एक्झाम देऊ शकतो. हे आवश्यक नाही आहे की ती आपण इंग्लिशमध्येच दिलं पाहिजे. तर हे खूप चांगली गोष्ट युपीएससी मध्ये आहे स्पर्धा परीक्षांमध्ये. शिक्षणाबरोबरच तुम्ही खेळामध्ये सुद्धा खूप छान होते असे मी ऐकलेलं आहे, तर त्याबद्दल थोडं. हो, मी खेळात पण म्हणजे लहानपणापासून कबड्डी, खो खो, क्रिकेट, कॅरम सर्व खेळांमध्ये भाग घेतलेला होता आणि मला आवड पण होती त्याबरोबर. म्हणजे अभ्यासाबरोबर इतर खेळ हे मला वाटते खूप महत्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये. त्या गोष्टी पण झाल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही लाईफमध्ये जे पण काम केलं ते परफेक्ट केलं असे मला वाटतं. नाही, मला असं वाटतं की परफेक्ट तर कोणी नसतं. तर मला वाटतं की आपण जेवढं स्वतःला आनंदी वाटतं त्या गोष्टी केल्या तरी आपण परफेक्ट झालो. परफेक्ट तर कुणाला देवाशिवाय कोणी आहेच नाही, ते कुणी का असेना, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आणि एक गोष्ट विचारायची राहिली, तुम्ही कॅरम मध्ये खूप छान होते. हो, कॅरम मध्ये मला वाटतं स्टेट लेवलचं पण सर्टिफिकेट मिळालं आहे. कॉलेजमधून पण खेळायला जात होतो आणि कॅरम खेळायची सवय मला गावातूनच लागली. गावातून आम्ही खेळत होतो. भरपूर माझे लहानपणीचे मित्र आहेत. कॅरम मला खूप आवडते आणि मी माझ्या इंटरव्ह्यूच्या हॉबीमध्ये पण कॅरम हा खेळ टाकला होता आणि इंटरव्ह्यूअरने मला कॅरम बद्दल पण विचारलं होतं माहिती. आज पूर्ण गावाला तुमच्यावर गर्व वाटावं असं तुम्ही कार्य केलेलं आहे. पण मी एक सहज विचारतो तुम्हाला सर, तुम्ही म्हणजे युपीएससी का चॉईस केली? म्हणजे तुम्ही जॉब, मला असं ऐकण्यात आलंय की तुम्ही जॉब लागली असती, म्हणजे लागली होती, तर तुम्ही युपीएससी का चॉईस केली? तुम्ही जॉब करून सुद्धा प्रगती जीवनामध्ये करू शकत होते. खरं तर वैभव, तुम्ही खूप चांगला क्वेश्चन विचारला मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच होतं. माझी जेव्हा सुरुवात झाली, मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. परिस्थितीनुसार मी ठरवलं होतं की जॉब करायचा आहे. त्याच्यानुसार माझं कॅम्पस प्लेसमेंट पण झालं होतं. कॅम्पस प्लेसमेंट नंतर मी पुण्यामध्ये मला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला. मी तिथे 1 वर्ष आयटीचा जॉब केला. पण एका वर्षानंतर मी ठरवलं की मला आताच कदाचित गव्हर्नमेंटमध्ये मी चांगलं काम करू शकणार किंवा लोकांचे कामं जिथे करता येईल ते फील्ड मी निवडायला पाहिजे. तर त्यानंतर मी 1 वर्षाच्या जॉब नंतर हा युपीएससीचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि एक गावामध्ये राजकारणाचा पण मार्ग होता, पण राजकारण माझी परिस्थिती बघता पैशाचं किंवा त्या गोष्टीचा पण मला म्हणजे अडथळा होता. त्यामुळे म्हटलं की सरकारी नोकरीमध्ये आपण पैसे कमवत आपल्या परिवाराचं सगळं बघत पण समाजकार्य करू शकतो. त्यामुळे मी युपीएससीचा मार्ग निवडला. आणि आपल्या मध्यमवर्गीय जॉब केला आणि सोडला. आपल्या मध्यमवर्गीय जो लोक आहेत किंवा आपले गरीब लोक आहेत, यांना पॉवरची पोझिशन मिळण्यासाठी किंवा जिथून आपण काहीतरी समाजात बदल घडवू शकतो, यासाठी युपीएससी खूप चांगलं माध्यम आहे. युपीएससी किंवा एमपीएससी यामध्ये तुम्ही कलेक्टरच्या पोस्ट किंवा तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर अशा पोस्ट घेऊन समाजामध्ये बदल घडवू शकतो. पण तुम्हाला हे भेव सुद्धा असेल की कदाचित जर मी माझं एक एक्झाम्पल सांगतो, कारण खूप असे मुलं आहेत जे युपीएससीची तयारी करत आहे, खूप मोठमोठ्या क्लास लावत आहे आणि तरी पण त्यांचा जो रिझल्ट आहे तो कमीच प्रमाणात आहे आणि ते म्हणजे काहीच नाही करत आहे घरी किंवा निराश होऊन ते घरी येतात. तुम्हाला म्हणजे
खरंच आत्मविश्वास होता की मी उत्तीर्ण होऊ किंवा पास होऊ शकतो बा असं काही? हो, आत्मविश्वास तर होता वैभव, कारण आत्मविश्वासाशिवाय तर मला वाटतं की आपलं कुठली एक्झाम निघणार नाही. युपीएससी किंवा ही स्पर्धा परीक्षा अशा एक्झाम आहेत ज्या दिवशी तुम्ही स्वतः ठरवता की मला ही एक्झाम द्यायची आहे, त्या दिवशी 50% तुम्ही तिथे जिंकले असतात. कारण हा अभ्यास असा आहे की जिथे तुम्हाला कोणी फोर्स करू शकत नाही. तुमच्या घरचे पण फोर्स करू शकत नाही, तुमचे शिक्षक फोर्स करू शकत नाही, तुमचे फ्रेंड फोर्स करू शकत नाही. ते तुम्हाला ठरवावं लागते की तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. कारण की 10-12 तास अभ्यास करायचं म्हणजे तुम्हाला कोणी येऊन तिथे बघत नाहीच ना. ते तुम्हालाच ठरवायचं आहे की मला तेवढा वेळ बसायचा आहे लायब्ररीमध्ये. आणि मला वाटतं अभ्यास करताना एकदा तुम्हाला सवय झाली की त्यामध्ये आवड निर्माण व्हायला लागते. त्यामुळे असं वाटतच होतं की आज नाही उद्या माझं कुठेतरी होईलच, एक आशा होतीच म्हणा. पण शेवटी ते वेळ येऊ द्यायची असते आपल्याला, तर ते मी थोडं त्या याच्यात होतो. पण शेवटी चांगला निकाल आला, त्यामुळे आनंदी आहे. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि अशीच प्रगती करत राहा. हो. त्या पाठोपाठ देशाचं पण भलं करा. आणि तर तर आईवडिलांची प्रतिक्रिया काय होती जेव्हा तुम्ही जॉब सोडला? जॉब सोडला तेव्हा थोडं मला कठीण गेलं, कारण घरच्यांनी थोडा विरोध केला किंवा ते नाराज झाले. पण निर्णय माझा होता आणि त्यांनी थोडा रिस्पेक्ट दिला माझ्या निर्णयाला. घरची परिस्थिती बघता त्यांच्यासाठी तो खूप मोठा डिसिजन होता, कारण वडिलांची कमाई काही जास्त नव्हती. आणि त्यावेळेस मला कॅम्पस प्लेसमेंट मिळणं आयटी सेक्टरमध्ये, तर ते खूप मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी त्या लेवलच्या मानाने आमच्या परिस्थिती बघता. पण शेवटी तो निर्णय, आता ते खुश आहेत. आता त्यांचे पण भरपूर ठिकाणी सत्कार झालेले आहेत, तर कदाचित त्यांना वाटतंय की निर्णय बरोबर होता. त्यांना पण तुमच्यावर आज गर्व वाटत हो. असेल कार्य केलं. आज तुम्ही युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली, तर आजच्या परिस्थितीमध्ये आणि तेव्हाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय बदल वाटते? म्हणजे तुम्ही आता गावला आले तर लोकांची प्रतिक्रिया काय होती? वैभव, खरं सांगायचं म्हणजे गावकऱ्यांना पण खूप आनंद झाला आहे की त्यांच्या गावातलं कोणतरी युपीएससीची परीक्षा पास झालेला आहे. पण मला त्यांना हे सांगायचं आहे की मी अजून असं काही अचीव्ह केलेलं नाहीये. ज्या दिवशी मी गावासाठी काही करेल, 2 गोष्टी चांगल्या होतील माझ्याकडून, माझ्याकडे बघून 2 मुलं अभ्यासाला लागतील, ते माझं खरं अचिव्हमेंट राहील. फक्त हा जेमतेम रिझल्ट लागलेला असून अशी काही मोठी गोष्ट माझ्याकडून घडलेली नाही. तसेच मी अजून अभ्यासाचा प्रयत्न माझा चालूच राहणार आहे. मोठी पोस्ट जेवढी घेता येईल मी तेवढा करणार आहे. तर त्या पोस्ट घेतल्यानंतर जेवढं माझ्याकडून माझ्या मित्रांसाठी किंवा माझ्या गावकऱ्यांसाठी कुठली पण गोष्ट म्हणा, लायब्ररी किंवा कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम याची माहिती देणं, या ज्या काही गोष्टी होतील त्या करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार. खूप छान विचार आहे. असेच विचार प्रत्येक माणसाचे जर असले तर भारतामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही. तर तुमच्या परिश्रमाचं तुम्हाला फळ मिळालं. पण यापुढे जीवनामध्ये तुम्ही तुमचं म्हणजे ड्रीम काय होतं याच्यामध्ये? म्हणजे एक आता तुम्ही युपीएससी परीक्षा पास झाली, पण सांगा तुमचं ड्रीम तर असं काही ठरवलं नव्हतं वैभव. समाज आपल्याला भरपूर गोष्टी आपल्याला इनडायरेक्टली सांगत असतो की आपल्याला काय करायचं आहे, हे आपण ठरवत नसतो, असं माझं तरी मत आहे. म्हणजे आपण कलेक्टरचीच फील्ड का निवडतो, तर समाजामध्ये त्या फील्डला रिस्पेक्ट आहे, त्या फील्डला पॉवर आहे. किंवा राजकारणामध्ये आपण जायचं का निवडतो, तर समाजामध्ये रिस्पेक्ट आहे की म्हणजे त्या गोष्टीमुळे त्या गोष्टी होत असतात. मी जेव्हा शिक्षणाला सुरुवात केली होती तर या गोष्टीचा मी विचार केला नव्हता. युपीएससीला सुरुवात करताना एवढं ठरवलं होतं की आपल्याला कलेक्टर बनायचं आहे, त्याच्या पुढचा मी अजून विचार केला नव्हता लाईफमध्ये. तर त्या पोस्टसाठी माझा अजून अभ्यास चालू राहणार आहे. सध्या एक पोस्ट निघली किंवा माझ्या करिअरला एक स्टॅबिलिटी मिळाली, त्याबद्दल मी सध्या समाधानी आहे. पण थांबलो नाहीये, म्हणजे अजून मला अभ्यास करायचा आहे. आजच्या युवा पिढीला तुमच्याकडून काही 2 शब्द? तसं तर सांगण्यासारखं भरपूर आहे, पण मी एवढंच म्हणेल की निर्णय घ्या. तुम्हाला जरुरी नाही आहे की आपण अभ्यासच केला पाहिजे. प्रत्येक जणाची आवड निवड वेगळी असते, प्रत्येक जणाची क्वालिटी वेगळी असते. खेळात पण आपण चांगलं बनू शकतो, अभ्यासात पण बनू शकतो. आणि तुम्हाला ज्या फील्डमध्ये आवड असेल त्यामध्ये तुम्ही निवडावा आणि त्यासाठी पूर्ण 100% द्यावं, एवढंच मी सांगू इच्छितो. सर, तुम्ही म्हणजे युपीएससीची परीक्षा तुम्ही म्हणजे कितीदा अटेम्प्ट दिलेले आहे, ते त्याबद्दल थोडी माहिती, किंवा तुम्ही कितीदा फेलियर बघितलेले आहे? हो,
वैभव बघा, या एक्झाम मध्ये अभ्यास करताना म्हणजे एक्स्ट्रा टॅलेंटेड काही मुलं असतात, ते आपण नाकारू शकत नाही. ते पहिल्या अटेम्प्टला निघून जात असतात. पण काही जे आपल्या माझ्यासारखे समजा ॲव्हरेज आहेत, त्यांना थोडा त्रास जातो, त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. तर मला पण फेलर आले त्या एक्झामला. हे माझ्या 4थ्या अटेम्प्टमध्ये हा पेपर निघालेला आहे. तसेच कंटिन्यू मी अदर एक्झाम पण देत होतो सोबत. आणि मला वाटते की तुम्ही स्टेबल राहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला फेलर येतात त्यावेळी तुम्ही मित्रपरिवाराशी बोलणं, त्यांना समजावणं किंवा घरच्यांना कॉन्टॅक्टमध्ये ठेवणं, रिलॅक्स होणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तुमचा मित्रपरिवार मला वाटते खूप महत्त्वाचा ठरतो अशा वेळी जेव्हा तुम्ही फेल होता. कारण तेच असतात ते तुम्हाला साथ देतात. जे बाहेरचे लोक असतात ते कदाचित तुम्हाला म्हणजे तुमचं फेलर बघून खुश पण नव्हतात. पण मित्रांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला असेल. हो, मित्रांनी खूप मला सपोर्ट केला आहे. माझे 10वी पासूनचे मित्र आहेत. त्यांचा मी अजून पण त्यांच्याशी तेवढाच म्हणजे जेवायचा माझा संबंध आहे. स्वप्नील बोरकर, छगन मुगे, कैलास वरपे असे माझे काही मित्र आहेत. त्यांच्याशी मी अजून पण त्याच संबंधाने असतो. आणि कधी पण मला फेलर आला की मी त्यांच्याशी शेअर करतो. मला भरपूर वेळेस पैशाची पण अडचण आली, ती त्यांनी मला अशा वेळेस सपोर्ट केलेला आहे. तर मित्रांचा खूप मोठा वाटा असतो तुमच्या फेलरमध्ये. तर तुम्ही जो संघर्ष केला त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या असेल किंवा तुम्हाला जे स्ट्रगल मध्ये काय सहन करावे लागलं त्याबद्दल थोडा प्रकाश. हो वैभव, जसं की मी तुम्हाला सांगितलं की फेलर आल्यानंतर तुम्हाला खूप म्हणजे स्वतःला सांभाळावं लागतं. कारण ही एक्झाम अशी आहे की याची सायकल 1 ते 1.5 वर्ष चालू असते. म्हणजे तुम्ही आज एक पहिला टप्पा दिला तर त्याचे 2 ते 3 टप्पे असतात. ते तुम्हाला पार करायला 1.5 ते 2 वर्ष सुद्धा जातात. तर तेवढ्यापर्यंत स्वतःला राखून ठेवणे आणि कोणते नातेवाईक आहेत किंवा त्यांनी विचारलं तर काय करता आहे, त्या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण जातं. पण त्यावेळेस पण तुम्हाला स्वतःला सांभाळून ठेवावं लागतं. तसंच कोरोनामध्ये पण 2 वर्ष एक्झाम झाली नव्हती, तर तो पण वेळ म्हणजे इम्प्युअर झाला. तर अशात वय पण जर वाढत जात असेल तर तुमच्यावर घरचं पण प्रेशर यायला होतं की बाबा आता अभ्यास नसेल होत तर सोडून दे किंवा तू जॉब जॉईन कर. पण शेवटी आपण जेव्हा काठावर येत असतो तेव्हा स्वतःला माहिती असतं की नाही, आपण थोडं प्रयत्न करायला पाहिजे. तर मी त्या पद्धतीने केला, तर मला वाटतं थोडं यश आलं आहे. तुम्ही हिंमत नाही हारली. हो, तसं जसं तुम्ही आता कोरोना काळामध्ये सांगितलेलं आहे, तर त्या कोरोना काळामध्ये तुम्ही कशी काय तुम्ही स्वतःला मॅनेज केली किंवा कारण मी असं ऐकलं की तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा म्हणजे हो. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. तर तुम्हाला तर माहिती आहे वैभव की कोरोना काळामध्ये सगळ्यांनाच खूप त्रास गेला. प्रत्येक व्यक्तीला खूप त्रास झाला. भरपूर जणांचा जॉब गेला, भरपूर जण म्हणजे एक्झाम थांबल्या होता, तर मुलं घरी आले होते, भरपूर जण अभ्यासाला जागा नव्हती. अशा परिस्थितीत सुद्धा भरपूर मुलांनी ज्या पद्धतीने होईल मॅनेज असा अभ्यास केला. मी सुद्धा अभ्यास करायचा प्रयत्न केला, पण त्या पद्धतीने अभ्यास होत नव्हता. पण शेवटी मग असा विचार आला की आता सोडून द्यायला पाहिजे की प्रायव्हेट एक जॉब बघायला पाहिजे, कारण घरची इन्कम थांबली होती. पण हळूहळू गोष्टी मॅनेज होत गेल्या. आई वडिलांनी सपोर्ट केला. आई वडील म्हटले की अजून अभ्यास सोडू नको, अजून अभ्यास कर, एक दोन अटेम्प्ट जर झाला करता येईल तर कर. मग मी अभ्यास चालू ठेवला, त्यांनी सपोर्ट केला. त्यानंतर माझ्या मित्राने राहायची व्यवस्था केली नागपूरला. त्याच्यानंतर मी नागपूरला जाऊन अभ्यास केला कोरोना काळामध्ये. आणि तुमचे पेपर मग नागपूरला झाले की तिथे? मग नंतर नागपूरला एक्झाम होती. नागपूरला सेंटर असायचं. छान, खूप असे छान आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे सर आशुतोष कुंदा प्रकाशरावजी पाटील यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मोटिवेशन दिलेली आहे. आणि जे युवा पिढीला काय करायला पाहिजे किंवा त्यांच्या जीवनामध्ये काय अडीअडचणी येत असतात त्यांनी पण सहन केल्या, पण त्यांनी ते साध्य केलं. त्यांनी जे निश्चय घेतला होता की आपल्याला हे करायचं आहे ते त्यांनी नक्की साध्य केलं आहे. आणि खरंच आजच्या युवा पिढीला आज हे खरंच एक प्रेरणा स्रोत आहे आणि मोटिवेशन आहे की आपण या बाकी म्हणजे जे आजकालची युवा पिढी वाईट मार्गाने जात आहे किंवा वाईट मार्गाने लागत आहे, त्यांना एक सरळ मार्ग म्हणून एक आपल्या समोर सर्वात मोठं उदाहरण आहे. आणि मी खरंच धन्यवाद करतो यांना, ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला बहुमूल्य वेळ दिला. तर
खरंच सर धन्यवाद. थँक्यू. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही पण मला आणि बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.